सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात तिसरी सुनावणी होणार आहे। आरोपींवर चार्ज फ्रेम करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहून न्यायालयाकडे विनंती अर्ज दाखल करणार आहेत। त्यासाठी निकम हे कालच बीडमध्ये दाखल झाले आहेत। आज सुनावणी आहे आणि निकम साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत आज। तर त्या संदर्भात फक्त 5 मिनिटं भेट घ्यायची आहे। जे काही आज सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी होत्या निकम साहेब त्याचं स्पष्टीकरण सुनावणी झाल्यानंतर देतीलच। आम्हाला फक्त भेटीसाठी आम्ही आलेलो आहोत। जे काही माहिती आहे SIT CID कडे आणि जे निकम साहेब आहेत त्यांचा जो समन्वय आहे सगळ्या, त्यामुळे आम्ही आता जास्तीची काही माहिती देणार नाही, परंतु आम्ही फक्त उपस्थितीसाठी आलेलो आहोत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश काशीद। तर योगेश, काय सांगाल, आज सरपंच हत्या प्रकरणी बीडमध्ये तिसरी सुनावणी आहे, काय अपडेट्स? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमध्ये बीडच्या विशेष न्यायालयासमोर दुसरी सुनावणी पार पडते। त्याच्या अगोदर एक सुनावणी जी आहे ते केजच्या न्यायालयामध्ये झाली होती आणि बीडच्या न्यायालयामधली ही दुसरी सुनावणी आहे। स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित असणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोपपत्रासंदर्भातले चार्ज फ्रेम आहे ते आज होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम कालच बीडमध्ये दाखल झाले होते आणि त्यांची सकाळी आज रेस्ट हाऊस येथे देखील जे की धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेतलेली आहे आणि स्वतः दुसऱ्या सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम जे आहे ते आज इथे उपस्थित झालेले आहेत। स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम आहे ते निघलेले आहेत। आपण बघू शकतोय सरकारी वकील उज्ज्वल निकम जे आहे ते बीडच्या शासकीय विश्रामगृहामधनं जिल्हा न्यायालयाकडे जाताना पाहायला मिळत आहेत। आता स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम जे आहे ते सरकारी जे की विशेष न्यायालय आहे विशेष न्यायालयाकडे बीडच्या शासकीय विश्रामगृहामधनं निघाल्याची आपण बघू शकतो, दृश्य बघू शकतो कशा पद्धतीने सरकारी वकील उज्ज्वल निकम स्वतः संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी शासकीय विश्रामगृहामधनं निघालेले आहेत आणि स्वतः आता थोड्याच वेळात बीडच्या न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणी जी आहे ते होणार आहे। सर्व ताफा जे आहेत आता बीडच्या न्यायालयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो। नक्की संतोष देशमुख दिलेल्या माहितीसाठी। तर बातमी बीडमधून आपण पाहतोय सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुखांचा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलाय। आवादा एनर्जी प्रकल्पावरील मारहाणीची मित्रांकडून माहिती मिळाली, त्यावेळी संतोष देशमुखांना सोडवण्यासाठी वाल्मिक कराड आणि विष्णू साठेला 20 वेळा फोन केला, मात्र तरीही मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या केल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। तर धनंजय देशमुखांचा जबाब आपण पाहतोय। संतोष देशमुखांची सुटका करण्यासाठी कराड आणि विष्णू चाटेला फोन केला होता। भावाला सोडवण्यासाठी विष्णू चाटेला विनंती केली, जवळपास 20हून अधिक फोन केले असं त्यांनी म्हटलंय। काही वेळात तुमच्या भावाला सोडतो असं विष्णू चाटेनं त्यांना सांगितलं असंही धनंजय देशमुख म्हणाले। माझ्या भावाला सोडा, काहीही करू नका अशी विनंती त्यांनी केली। 10 मिनिटात सोडतो, 20 मिनिटात सोडतो अशी उत्तरं विष्णू चाटेंनी दिली।